चला त्वरित घाई करा. दांडा संघ त्याचबरोबर आदरणीय अजितजी म्हात्रे साहेबांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. मी विनंती करेन या अजितजी म्हात्रे साहेबांचा शुभ सन्मान इथे मात्र साकारला जाईल. आपलंही सरस स्वागत आदरणीय अजितजी म्हात्रे साहेब. त्याचबरोबर आदरणीय आमचे प्रवीणजी कोळी, प्रमोदजी कोळी यांना ही विनंती करणे की यायचं आहे. आदरणीय प्रमोदजी कोळी साहेबांना विनंती करणे की आपलाही शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. आदरणीय प्रमोदजी कोळी साहेबांना विनंती करणे की या आपलाही शुभ सन्मान इथे घेतला जाईल. त्याचबरोबर आशिष कुमार शेठ यांचंही इथे शुभागमन झालंय. आपका ही वेलकम सरस स्वागत त्यांचं इथे करू या स्पर्धेमध्ये. आणि त्याचबरोबर आमचे आदरणीय विक्रमजी पाटील साहेब आणि पूर्ण त्यांचा मित्र परिवार इथे मात्र उपस्थित आहे. त्यांचं सरस स्वागत. आशिषजी साहेबांचं इथे शुभागमन झालंय. त्यांचं सरस स्वागत इथे मात्र झालेलं आहे. त्यांचं सरस स्वागत. बिग मॅच आपल्याला पाहायला मिळेल. जितू आई जीते आणि या दांडा टीम या दोन संघांमध्ये तिथे कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जातील. व्हाईस ऑफ महाराष्ट्र जयेश भोसले सर. सलाघडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. या संपा चालूच करा, तुम्ही हात दाखवूच नका. सामन्याला सुरुवात होते कारण इथून पुढे 7 मॅचेस बाकी आहेत. आत्ता दिवसाला सुरुवात झाली असंच समजा. हरेश गावंड पहिला बॉल. पहिल्याच बॉलवरती आक्रमण. चेंडू उंच गेला आणि तितकासा लांब. स्वॅग से करेंगे सबका स्वागत असं म्हणत असताना पहिलाच बॉल पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. स्वॅग से करेंगे सबका स्वागत असं म्हणत पुललेंचा बॉल पुढ्यात आला आणि मागे पाठवलाय. विराट पाटील आणि योगेश पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. आला रे आला पाटील आला. मी पाटलांचा लेख, मी एकुलता एक. पहिल्याच बॉलवरती चौका ठोकलाय. सुरुवात चांगली झाली आहे. शेवट कसा होतो याला सर्वाधिक जास्त महत्व आहे कारण मैदानाच्या आतमध्ये खेळतो तो यशीदेव दांडा. यावेळेचा बॉल फटका ऑन साईडला खेळलाय. एक्झिक्युशन चांगलं आहे. क्षेत्ररक्षक धावतोय. आउटफील्ड फास्ट. धावा मिळतील त्या 2. मी मराठी क्रीडांगण या मैदानाचं नामकरण ही मी मराठी या माध्यमातून झालेलं पाहायला मिळत आहे. खरं तर हे मोठी जुईकर आहेत. गावामध्ये एक क्रीडांगण जे मात्र आपण पाहिलं काही वाड्यावरचं क्रीडांगण आता उपलब्ध राहिलं नाही. तदनंतर एक नवीन क्रीडांगण त्याने इथे उपलब्ध करून दिलंय. तळ्याचंच क्रीडांगण आहे. चहूबाजूला तळे आहेत. चौकार जिथे चौकारानंतर डबल आल्यात. 6 धावा. लेट कट करण्याचा प्रयत्न. शॉट थर्ड मांडता येणार आहे. इथून मात्र मिस फिल्डिंग. रन्स मिळतील 4. चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. आउटफील्ड फास्ट. इथून धावा आल्यात त्या 4. हा चौकार. संघाची धावसंख्या चौकाराच्या मदतीने 10 धावा धावफलकावरती आहेत. विराट पाटील बॅटिंग करतोय. चांगले स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले आहेत. समोर चौकार. तदनंतर थडमांडला चौकाराला फटका फसला. चेंडू काय काय हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने आलाय. सिंगल मिळाली. पेण तालुक्याचा क्रिकेट या खेळाडूने गाजवलेला आहे. नगर परिषदेचं मैदान. मालिकेवरची बाईक मिळवली. खरं तर आपण पाहिलं ना तर अगदी अमरापूर विभागाची अमरापूर प्रीमियर लीग देखील पार पडत असताना पाहायला मिळाली. या खेळाडूने गाजवली होती. सातत्याने चांगलं क्रिकेट खेळत असताना हरेश गावंडला पाहायला मिळालं. संघाचा सर्वाधिक महत्त्वाचा बॅटर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. ज्या ज्या वेळेला आपण या खेळाडूला पाहिलं क्वालिटीपेक्षा क्वांटिटीवरती भर. पेण आहे गणपती बाप्पाचं घर. गणपती बाप्पाचं घर पेण तालुक्याला आणि अमरापूर विभागाला पाहिलं जातं. खोला टाकला होता बॉल. ऑन साईडला टर्न केला. क्षेत्ररक्षक तैनात. बॅकवर्ड मध्ये स्क्वेअर. रन मिळेल 1. लेग बाईच्या स्वरूपामधून एकेरी धाव येते. अमरापूर रोडवरती ज्यावेळेला तुम्ही ट्रॅव्हल करता काही गावं अशी आहेत की ज्या गावामध्ये सातत्याने गणरायाच्या मूर्ती तुम्हाला पाहायला मिळतात आणि गणरायाची मूर्ती सर्वाधिक जास्त महाराष्ट्रामध्ये कुठे तयार केल्या जातात ते अमितजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. आणि मी विनंती करेन या
अमितजी पाटील साहेबांना विनंती करेन की आपण यायचा आहे, आपला शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. बॅक टू क्रिकेट. अमितजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. आदरणीय आमचे अमितजी पाटील साहेब कोपरोलीचे आणि त्यांचं ही शुभागमन नेहमीच सहकार्याची भूमिका त्यांची राहिली गेलेली आहे. शुभ सन्मान त्यांचं इथे मात्र घेतला जातोय. आदरणीय अमितजी पाटील साहेब कोपरोलीचे त्यांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. तेरा धावा धावफलकावरती बनल्या. 13 रन बोर्ड आहेत. 13 धावा धावफलकावरती बनलेल्या बाला मिळाल्या. पहिल्या षटकाचा काही दुखता संपला आहे. जितू आहे जिते संघाने टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. चला वशा 11 विंधणे टीम कॅप्टन चला त्वरित या आणि अगदी त्याच्या अगेन्स्ट खेळणाऱ्या अमय 11 ट्रॉम्बे कोळीवाडा दोन्ही संघांचे कर्णधार चला त्वरित आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करणार आहोत. इनिंग ब्रेकमध्ये टॉस व्हायला हवा. आकाश पाटील मला वाटतं सर्वांच्या आधी आला, त्यामुळे त्याला आमंत्रित करण्याआधी जास्तीचा वेळ घ्यायला नको. सॉरी सर. आणि दुलारचंद महादो यांना मी विनंती करेन, आइए आपका भी यहाँ पे स्वागत किया जाएगा. आदरणीय दुलारचंद महादो यांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. दुलारचंद महातो, दुलारचंद महातो इनका भी शुभ सन्मान यहाँ पे लिया जाएगा. का भी सरचं स्वागत. सर मॅच हॉट आहे आणि तेवढीच मोठी आपल्याला पाहायला मिळते. परत जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. 13 धावा धावफलकावरती आहेत. पहिला बॉल ऑन साइडला केला होता. टॉप ऑफ द बाउन्स आले. बॅक लेफ्टला चांगलं ठेवलं खाली. सिंगल मिळते. एकेरी धाव येत असताना बाला मिळते आहे. इथून मात्र घडलं तरी काय, गेट 1 2 फ्री मिळतात की 3 आता किमोना 4 2 तर आल्यात. गेट 1 बाय 2 फ्री मिळाल्यात. एकंदरीत 3 धावा इथून येत असताना बाला मिळाल्या. ऑफर तर मैदानाच्या बाहेर चालू आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये ऑफर चांगली पाहायला मिळाली. एकंदरीत धावा आल्या त्या 3 संघाची धावसंख्या तेरीच्या मदतीने स्कोर कार्डवरती 16 बनल्यात. नेक्स्ट मॅच आकाश पाटील टीम कॅप्टन. आम्ही आपलं लक्ष देतोय. चला त्वरित या. वशा बैलाचे मालक आदरणीय सुरेजी पाटील साहेब यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आहे वशा 11 विंधने आणि प्रशांत नवाळे देखील या सामन्यासाठी उपस्थित झालेले पाहायला मिळतात. आमचे गजाननजी पाटील साहेब यांना पण पाहत आहोत व्यासपीठावरती, ज्यांच्या नावावरती 40+ क्रिकेटमध्ये नुकतीच एक सायकल देखील पाहायला मिळाली. सातत्याने चांगलं क्रिकेट खेळलं त्यांनी आणि अनेक खेळाडू घडवलेत. चला आपण लक्ष देतोय टॉस आणि नेक्स्ट मॅच. अमय 11 ट्रॉम्बे कोळीवाडा. किरण भोईर यांची आठवण येते ट्रॉम्बे कोळीवाडा म्हटल्यानंतर. धावफलकावरती बनल्या त्या 16 आहेत. 16 ऑन द बोर्ड आहेत. विराज पाटील बॅटिंग करतोय. योगेश स्ट्रायकर एंडवरती आहे. यावेळेला फटका फसला. चेंडू उंच गेला, लांब नाही. उंचीच्या धावा मिळत नाहीत तर लांबीच्या मिळतात. फटका फसला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. फलंदाज बाद. दोन्ही टीम कॅप्टन आपण व्यासपीठावरती येऊन बसा. आकाश तर आलाय आणि ट्रॉम्बेचा एक खेळाडू आलेला आहे. जवळच थांबा. आकाश वरती आहे. विनंती असेल की जणू तयार राहा, जेणेकरून वेळ जसा मिळेल तसा टॉस होईल. इनिंग ब्रेकची वाट पाहिली जाणार नाही आहे, कारण ए पोल जो आहे ना तो आमच्यावरती तारेवरची कसरत आहे. आत्मारामजी कोळी सर थोडीशी ताकीद द्या, कारण मैदानाच्या आतमध्ये हे खेळाडू आहेत, हे अर्धे खुल्या गटामध्ये खेळतात, त्यामुळे वेळ सर्वाधिक जास्त कमी खर्च करणारे हे पोलमधले खेळाडू असतात. एखादा सामना जवळपास 2 तासाचा चालतो. फुललेनचा बॉल ओव्हर फुलटत होता. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह केला. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल मिळाली. दुहेरीचा प्रयत्न घडले तरी काय, या उरण तालुक्यातील रायगडातील सर्वाधिक मोठं गाव मोठी जुई गावामधून चोरी झाली आहे. 10 वाजून 49 मिनिटांनी धावांची होती. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय.
धावा मिळाल्या त्या दोन संघाची धावसंख्या 18, 18 ऑन दी बोर्ड आहेत. 2 धावा आलेल्या पाहायला मिळाल्या. हाफ ट्रॅकर बॉल, थोडी काळजी घ्या. नवीन फलंदाज परेश पाटीलला आपण पाहतोय शरीरावरती बॉल आढळलाय. थोडी काळजी घ्या, या गोष्टीचं मी लक्ष वेधेन. खरं तर सातत्याने चांगलं क्रिकेट या क्रिकेट वर्तुळामध्ये पाहायला मिळालं उरण तालुक्याचं. आता मात्र क्रिकेट थोडंसं कमी कमी होत जाईल, कारण जसजसा उन्हाचा तडाखा वाढू लागला. एप्रिल महिना आहे, पुढे मे आणि खरं तर इथून मात्र स्पर्धा जसजशा कमी होत चालल्यात. परंतु काही भरोसा नाही या उरण तालुक्याच्या क्रिकेटचा. काही अनेक स्पर्धा आपल्या भेटीला निश्चित येतील. यावेळेचा बॉल देखील फटका फसला. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक चेडूच्या खाली येतोय. टीपला जेल, संपला फलंदाजाचा खेळ. नाही बसत धावसंख्येला मिळ. काय चालला हा खेळ. फलंदाज बाद. तुमच्या शुभ सन्मानाकडे आपण जाणार आहोत आणि मी विनंती करेन आमच्या आदरणीय चंद्रशेखर ठाकूर साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आदरणीय अनिमेश स्टील्स जे सर्व फाउंडर मालक आदरणीय आशिषजी श्रीवास्तव यांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल आणि सतीश म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते आणि चंद्रशेखर ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. मी आदरणीय दुर्वा शेठ साहेब यांच्या शुभ हस्ते आणि चंद्रशेखर ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते इथे मात्र हा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. मी विनंती करेन अनिमेश स्टील वर्कचे सर्व फाउंडर आणि मालक आशिषजी श्रीवास्तव साहेबांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. हा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. सर इथून शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. आपण पाहायला गेलं तर अनिमेश स्टील वर्कचे सर्व मालक आशिषजी श्रीवास्तव यांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातो आणि या फटाक्यांचे तमसबाजी मात्र आणि त्यांचं सर्च स्वागत या स्पर्धेच्या निमित्ताने इथे मात्र साकारला जातोय. आपलं सर्च स्वागत आदरणीय अनिमेश स्टील वर्कचे मालक आशिषजी श्रीवास्तव यांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. त्याच्यानंतर मी विनंती करेन अनिमेश अर्थातच अनिमेश स्टील वर्क ज्यांच्या नावाचं आहे तेच अनिमेश श्रीवास्तव, इनका भी शुभागमन, उनको भी हम विनंती करेंगे आइए आपका भी शुभ सन्मान यहाँ पे लिया जाएगा. अनिमेश श्रीवास्तव यांचाही शुभ सन्मान इथे मात्र साकारला जातोय. आदरणीय अनिमेश स्टील वर्क चे मालक आशिषजी श्रीवास्तव आणि त्यांचेच बंधू राज आदरणीय भाई अनिमेश श्रीवास्तव, इनका भी यहाँ पे स्वागत किया जाएगा. टॉस इथे मात्र दोन्ही कॅप्टन उपस्थित आहेत. टॉस इथे मात्र घेतला जाईल. या विनंती करेन आपल्या दोन्ही कॅप्टनना पण यायचं आहे. त्याच्यानंतर आदरणीय अनिकेत श्रीवास्तव यांचाही शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. अनिकेत श्रीवास्तव यांचाही शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल आणि त्याच्यानंतर अमितजी पाटील कोपरोली यांचाही शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. अनिकेत पाटील, अनिकेत श्रीवास्तव, इनका शुभ सन्मान यहाँ पे लिया जाएगा. आपका भी वेलकम. चला पहा इथून वेळ जास्त खर्च केला जातोय. आत्माराम कोळी सर प्लीज, मोठ्या गटामध्ये हीच आपली कसरत नेहमीच राहिली आहे. पंच, कॉमेंटेटर, आयोजक वेळ खर्च करू नका, कारण अजून 7 सामने आम्हाला हा सामना पकडून इथून मात्र उरकायचे आहेत. त्याच्यानंतर अमितजी पाटील कोपरोली, विक्रांतजी पाटील कोपरोली यांचाही शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. मी अनिमेश श्रीवास्तव, इनका भी शुभ सन्मान यहाँ पे लिया जाएगा. आपका भी वेलकम. अनिमेश श्रीवास्तव यांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. आपले सरचे स्वागत. त्याच्यानंतर विक्रांतजी पाटील, विक्रांतजी पाटील या तुमचे शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. आदरणीय विक्रांतजी पाटील यांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. एक फोटो सेशन जरूर इथे मात्र होईल, परंतु तेव्हापर्यंत मैदानामध्ये ही गरमाट निर्माण झाली आहे, कारण विकेट आली आहे. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये, ते जोडले जातील जयेश भोसले. ऐकूया सुंदर संगीत.
आपको आपको ही गुजारिश करूंगा, टॉस आपके हाथों से लिया जाएगा. शुभास से दोन्ही कॅप्टन विनंती करेन या ट्रॉम्पी कोलीवाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम विंधणे दोन आणखी हाय व्होल्टेज मॅच आपल्याला पाहायला मिळतील. आदरणीय मी विनंती करेन आशिषजी श्रीवास्तव साहेबांना की आपल्या शुभ हस्ते इथे मात्र टॉस केला जाईल आणि इथे जॉईंट होतील आमचे आदरणीय स्पर्धेचे मुख्य आयोजक चंद्रशेखर ठाकूर साहेब, आमचे अमेयजी, त्याचबरोबर आमचे आदरणीय अनिकेतजी यांच्या शुभ हस्ते इथे मात्र टॉस. ट्रॉम्पे कोलीवाडा कॉल घेईल. स्विंग द कॉइन. हेड चॉईस केलाय आणि हेड आलाय. टॉस इथे मात्र जिंकलाय ट्रॉम्पे कोलीवाडा. निर्णय सांगा. फिल्डिंग. फिल्डिंग. येस थँक्यू, वेलकम आणि तुम्हाला खूप सारे शुभेच्छा. आता जाऊया इथून. आपला निर्णय फिल्डिंग आहे आणि लगेचच आपण या मॅच नंतर आपण तयार राहायचं आहे. आता जाऊया मात्र पूर्णपणे मात्र या मॅच कडे. धनंजय म्हात्रे साहेब यांचाही शुभागमन मात्र होताना पाहायला मिळतं. मी विनंती करेन आमच्या आदरणीय ज्येष्ठ नागरिक धनंजय म्हात्रे यांचं इथे शुभागमन मात्र होताना पाहायला मिळतं. मी त्यांना विनंती करेन की या आपलंही सहर्ष स्वागत केला जाईल. बॅक टू क्रिकेट. हरीश गावंड आला गोलंदाजी मार्कवरती. या तिसऱ्या षटकाच्या दरम्यान त्याला आपण पाहत आहोत. हरीश गावंड अद्याप एक विकेट देखील त्याच्या नावावरती आलेली पाहायला मिळालेली आहे. यावेळेचा बॉल प्लेड ऑन. परफेक्ट यॉर्कर. स्नॉटर होता, अनमोस्ट स्नॉटर. अनप्लेबल डिलिव्हरी. बँग ऑन टार्गेट. धक्का लागला आणखीन एक. बॅटर होतो आउट. आदरणीय राजू वामन म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून स्पर्धेसाठी 5,000 रुपयाचं आर्थिक साह्य आम्हाला लाभलेलं आहे. त्याकरिता आम्ही त्यांचे विशेष करून आभारी आहोत. स्कोरकार्डमध्ये धावा एकंदरीत बनलेल्या पाहायला मिळाल्यात. ते अर्थात 21 आहेत. 4 बॅटर आउट झालेले पाहायला मिळालेत. दीपकजी पाटील सरांना तुम्ही आज स्कोरर म्हणून पाहताय. आमचे ॲडव्होकेट गुणरत्ने सदावर्ते थोडासा ब्रेक घेतलाय त्यांनी. बरं आहे, 2 मॅच नंतर जॉईन झालेत. यावेळेचा बॉल इथं मात्र लाऊड अपील. बॅटर आउट. धक्का लागलाय. आणखीन एक आल्या पावली माघारी परतावं लागणार आहे. डीजे निश्चित म्हणेल आल्या आल्या जाऊ नका. फलंदाज मयूर पाटील आल्या आल्या बॅक टू द पवेलियन निघालाय. धक्का लागला तो संघाला 5वा. अगदी परफेक्ट मिळाला या बॅटर आणि म्हणून की काय लेग बिफोर स्वरूपामध्ये बाद देण्यात येत असताना मला मिळतो आहे. जितोय जिते थोडंसं काल चांगला खेळ करताना मात्र पाहायला मिळालं इथे. हरीश गावंड जिते एक्सप्रेस पेन तालुका टेनिस क्रिकेटचा कोहिनूर हिरा सातत्याने चर्चेत राहिलेलं हे नाव आपण पाहिलं गेले. दांडा टीमला ना इथून कमबॅक करावा लागेल. चांगला खेळ करावा लागेल. धावसंख्या एक मोठी उभारावी लागेल. रुपेश म्हात्रेसारखे गोलंदाजांनी मात्र चुनूक आपल्या नावाची दाखवली तिथे आणि तिथेही चांगल्या पद्धतीने मात्र षटक हाताला गेला. परिपूर्ण मात्र इथून गोलंदाजी चांगली राहिली गेली. अंतिम मात्र या उर्वरित खेळामध्ये किती धावा येतील त्याची चर्चा पाहायला मिळेल. जयेश भोसले सर. हॅट्रिकचा बॉल आहे हरीश गावंड. 3 विकेट त्याने मिळवलेल्या पाहायला मिळाल्यात. हॅट्रिकचा चेंडू. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आकाश ठाकूर. पुढचा बॉल
हॅट्रिकचा बॉल होता आणि पहिली इथे आजच्या रात्रीतली हॅट्रिक कंप्लीट झाली आहे. हरेश गाबणने धक्का दिलाय. आकाश ठाकूर देखील निघाला मैदानाच्या बाहेर. मी निघालो तुम्ही येताना असंच म्हणत फलंदाज होतो आउट. सन्मान येथे मात्र घेतला जाईल. आमच्या आदरणीय कोपरोलीचे दमदार व्यक्तिमत्व जी विक्रांतजी पाटील यांचा शुभ सन्मान येथे मात्र घेतला जाईल. युवा उद्योजक आणि त्याचबरोबर सातत्याने आमचे अमेजे असतील, प्रीतीचे असतील आणि परिपूर्ण मात्र आमच्या बाबूजी देवचषकाला मात्र सहकार्याची भूमिका देणारे आदरणीय विक्रांतजी पाटील कोपरोली यांचा शुभ सन्मान येथे मात्र घेतला जातोय. त्यांची उपस्थिती या स्पर्धेच्या निमित्ताने ते मात्र पाहायला मिळते. दमदार व्यक्तिमत्व आणि त्याचबरोबर युवा उद्योजक आदरणीय कोपरोली गावाचे विक्रांतजी पाटील यांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. त्यांचे मनापासून आभार. आदरणीय विक्रांतजी पाटील यांची उपस्थिती या स्पर्धेच्या निमित्ताने युवा उद्योजक आणि त्याचबरोबर या स्पर्धेसाठी अगदी मोठं सातत्याने मदत त्यांची राहिली गेली आहे आणि त्यांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. त्यांचे सरचे स्वागत इथे मात्र मनापासून आभार. आयोजनामध्ये त्यांचे मोठा हातभार आपल्याला पाहायला मिळालं. जाऊया बॅक टू क्रिकेट. चला घाई करा, चला त्वरित. विशाल गायकवाड आला. 3 षटकांचा खेळ संपला. स्कोरकार्ड वरती धावा म्हणल्या ते एकंदरीत 21 आहेत. विशाल पहिल्याच बॉल वरती चेडूला पाठवलाय. सुपला शॉट आणि त्यावरती आलाय हा चौकार. क्रीजचा वापर केला. बॅकफुटला आला, डेथ ऑफ द क्रीज झाला आणि तदनंतर बॉलला हवेच्या लाटांवरती पाठवून दिलाय. हरेश गाबणने या स्पर्धेतली 3री विकेट हॅट्रिक मिळवली. आजची 3री रात्र आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा तुम्ही स्क्रीनवरती पाहतात. आमचे कॅमेरामॅन मॅन फ्रॉम म्हणजे बिहार तिथे तुम्ही नीरज यांना पाहता, ज्यांच्या माध्यमातून हे क्षणचित्र या स्पर्धेच्या माध्यमातून कैद करून दिली जात असताना मला मिळत आहेत. बिहार संघ प्रेसिडेंट कप जिंकलाय. ठाण्यामध्ये 1 करोडची स्पर्धा आणि 2 बिहारी आहेत आणि सप्पे भारी पडलेत. या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या सोबत कॅमेरामन. कोलातला बॉल फ्रंटफुटच्या वरती होता आणि जिथे ड्रॉई केलेला बाला मिळाला. सिंगल येत असताना बाला मिळते आहे. नीरज स्वतः आपण पाहिलं ना तर सॉफ्टवेअर इंजिनियर देखील आहे. SBM मध्ये बेलापूरमध्ये कार्यरत आहे. स्वतः कॅमेरामॅनची भूमिकाही अदा करतोय. कॅमेरामन समोर आपल्याला पाहायला मिळतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. नापलकावरती 26 आहेत. 6 फलंदाज बाद झालेत. थोडासा वेळ जास्तीचा खर्च होतो या इनिंगमध्ये. 3च षटक संपलेत. थोडी घाई करा. या आकर्षक सायकल्स तुम्ही पाहताय त्या बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर आणि बेस्ट फिल्डरला दिल्या जाणार आहेत. यावेळेचा बॉल शरीरापासून दूर केला होता. डीपमध्ये लॉंग ऑफ तैनात आहे. सिंगल निश्चित येते. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफमध्ये आलाय. एक सिंगल येत असताना पाहायला मिळते. प्रमोद स्वतःचा अकाउंट ओपन करत असताना पाहायला मिळतोय. एक धाव चांगल्या रीतीने इथून अर्जित केली जाते. जास्तीचं स्ट्राईक एंडवरती विराज पाटीलला आणलं गेलं. विराजने 3 चौकार अद्याप ठोकलेले पाहायला मिळाल्यात. 21 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. 27 मधले 21 या फलंदाजाने एकट्याने बनवल्यात. हा बॉल अवांतर स्वरूपात येत असताना पाहायला मिळाला आहे. अतुलजी गावंडचं दिघाटी यांच्या माध्यमातून ही बाब इथून इथे निदर्शनास आणण्यात आली आहे. मालिकाभराची ही स्कूटी तुम्ही पाहतात. इलेक्ट्रिक स्कूटी जी मात्र तुम्हाला पाहायला मिळते आहे. खोलात टाकला होता बॉल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. चांगले क्षेत्ररक्षण या स्पर्धेच्या माध्यमातून. आमचा DJ मास्टर खरं तर DJ ऋतिक आज रेस्ट घेत येतो. त्याला तुम्ही स्क्रीनवरती पाहतात. पुढचा बॉल यावेळेला फटका बसला. उंच गेला, लांब नाही. स्वतः गोलंदाज चेडूच्या खाली येतोय. बोल्ड अँड कॉट. धक्का लागला. 7वा. एका मागोमाग एक फलंदाज बाद झाल्यात. विराज एक आशेचं किरण होतं आणि ते देखील भिजलं. तोही बाद.
आणखीन धक्का लागलाय. फलंदाज एका मागोमाग एक केवळ हजेरी लावण्याचंच कामकाज करतायत. थोड्या वेळापूर्वी मी मोठी जुई गावातील गुलाबजाम ग्रुपचा उल्लेख केला होता. गुलाबजाम ग्रुपची एक खासियत आहे, या ग्रुपमध्ये एकही सफेद वर्णीय नाही आहे, त्यामुळे त्या ग्रुपचं नाव गुलाबजाम ग्रुप आहे. त्या फलकावरती धावा बनलेल्या पाहायला मिळाल्या. ते एकंदरीत स्कोरकार्डवरती 28 आहेत. हे स्टाईल खरं तर स्क्रीनवरती तुम्ही पाहत आहात, हा चिमुकला आहे जो विंधणे गावचा आहे, कोपरोलीचा आहे. हा माझ्या पाठीच बसला होता, जीत होता, कोपरोली गावचा खेळाडू. यावेळेचा बॉल पंचाकडे अपील. आणखीन एक फलंदाज एका मागोमाग एक ही घसरगुंडीत झाली आहे. फलंदाज बाद. एका मागोमाग एक फलंदाज बाद होत आहेत. कोणत्या बॅटर जास्तीचा मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून उभा राहायला तयारच नाही आहे. एका मागोमाग एक फलंदाज बाद झाल्यात. 8 आऊट झालेत. 28ला 8 फलंदाज बाद झालेत. खरं तर ऑल आऊटची नामुष्की उडावली आहे संघावरती. जिथे गायकवाडने चांगली गोलंदाजी केली. लगातारच्या 2 बॉलवरती 2 विकेट मिळवल्यात त्याने. आकाश पाटील द फोटोग्राफर, आज फोटोग्राफर देखील बनला आकाश पाटील. खरं तर आयोजकांचे काहीशा क्षणचित्र तो कैद करतोय. त्याला तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. आकाश पाटील स्वतः मला वाटतं रील स्टार बनला की काय. नाही, रीलचा जमाना आहे हल्ली. खेळाडू जे आहेत ना ते ब्लॉगर जास्तीचे बनलेत. मैदानाच्या आतमध्ये शेवटचा आणि अंतिम षटक मॅचमध्ये जास्तीचे काही राहिलं नाही. 28ला 8 फलंदाज बाद झालेत. सुरुवात चांगली झाली होती. यावेळेचा बॉल पंचांकडे. आणखीन एक अपील. मागच्या पायाला लागला. ऍब्सोल्युटली नो डाऊट. बॅटर आउट. 9वा फलंदाज बाद. काय गोलंदाजी चालली. ऍक्शन रिप्ले पहा. अगदी बॅटर शफल झाला आणि तदनंतर अगदी मधल्या विकेटवरती पडल्यानंतर बॉल थेट इथे मात्र पायावरती आदळलाय. त्यामुळे फलंदाजाला बाद घोषित करण्यामध्ये जास्तीची काही अडचणी आल्या नाहीत. 9 फलंदाज बाद झाले. शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. नवीन बॅटर शेवटची जोडी संकेत ठाकूर. शेवटचा फलंदाज वेशीदेव दांडा. टीमच्या अडचणी सातत्याने वाढल्या. फलकावरती धावा बनल्या त्या 28ला 9 आहेत. हे काही प्रेक्षक वर्गाला तुम्ही पाहता एन्जॉय करतात बाउंड्री लाईन वरती. हा दादा तूच हात वरती केलेला कोपरोलीचा. यावेळेचा बॉल हलक्या हाताने. इथून मात्र आपण पाहत आहोत एक सिंगल येते एकेरीच्या मदतीने. 29 धावा धावफलकावरती साईड स्क्रीनच्या अगदी जवळचे प्रेक्षक वर्गाला दाखवण्यात येत होतं. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आज या स्पर्धेच्या माध्यमातून. एकेरी धाव आली. 29ला 9 आहेत. शेवटच्या षटक प्रगतीपथावरती आहे. जितू आहे जीते. या संघातील प्रत्येक फ्रंट लाईन गोलंदाजाने अफलातून कामगिरी केली आहे. पुढचा बॉल खोलातला. इथे परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला आहे आणि फलंदाज बोल्ड झाला आणि संघ ऑल आउट. या स्पर्धेतला तिसरा संघ राहिलाय जो ऑल आउट झालाय. जितू आहे जीते या टीमने सर्वाधिक मोठा कारनामा नोंदवला. येशीदेव दांडा संघाला केलं ऑल आउट. धावफलकावरती आहे त्या 29-30 धाव संख्येचं टार्गेट या मॅच मध्ये सेट झालंय. चला चला घाई करा. जितू आहे जीते. अरे चला मैदानाच्या बाहेर या. आणि येशीदेव दांडा चला घाई करा. मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल व्हा. हा बॅटिंग स्कोर कार्ड. एक बॅटर जो 21 धावांची खेळी साकारली ज्याचं नाव होतं विराज पाटील, ज्याने 11 बॉलमध्ये 21 धावा बनवल्या. आणि तदनंतर 1-2-1-1-0-0-1-0-0-1. क्या बात है. हा स्कोर कार्ड तर एका शहराचा पिनकोड वाटू लागला मला. मोबाईल नंबरही वाटतोय. एका मागोमाग एक फलंदाज बाद झाल्यात. जशी सेकंड इनिंगला सुरुवात होईल 30 धावसंख्येचा पाठलाग आहे. काय घडणार काय बिघडणार या आपण ऐकूयात दीपकजी पाटील सरांचा आवाज. धन्यवाद.
त्याचबरोबर नमोदजी म्हात्रे, ओमकारजी गावण, सिद्धार्थ म्हात्रे, सर्वेश म्हात्रे, दर्पणजी वेदक, सौरभजी पाटील यांचं पण आम्ही इथून सहर्ष स्वागत इथे मात्र करत आहोत. नमोदजी म्हात्रे, ओमकारजी गावण, सिद्धार्थ म्हात्रे, सर्वेश म्हात्रे आणि दर्पणजी वेदक, सौरभजी पाटील या सगळ्या मित्र परिवाराचं आम्ही मनापासून इथून सहर्ष स्वागत इथे मात्र करत आहोत. आणि मॅचचा ते आनंद घेत आहेत आणि त्यांचंही मनापासून आम्ही इथून आभार व्यक्त करत आहोत. जाऊया. हॅलो, चला क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेच दांडा टीम आणि सलामीची जोडी पाठवून द्या जिथे. चला सलामीची जोडी पाठवा. सन्माननीय रामचंद्रजी नवाळे साहेब त्यांचे या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. तर ज्येष्ठ काँग्रेस नेते विंधणे गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व रामचंद्रजी नवाळे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. श्री बापूजी देव चषक 2026 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत, सुस्वागतम. तर जाऊया उत्तरार्धाकडे. 30 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. 29 ला सर्व बाद झाला देव दांडा संघ. थोडीशी नामुष्की ओढवून घेतली आज. बॅटर म्हणावी तशी बॅटिंग झालेली नाहीये, परंतु त्याच बरोबरीनं जर बघितलं आपण जिथे संघाकडून तर लाजबाब बॉलिंग, कमालीची गोलंदाजी, अचूक टप्प्यावर टाकलेले चेंडू आणि त्याचमुळे इकडे मात्र चुका करण्यास सुद्धा भाग पडलं. खास करून लेग बिफोर द विकेट क्लीन बोल्डच्या स्वरूपामध्ये 5 फलंदाज बाद झाले. कॅचेस, सगळ्या कॅचेस सुद्धा घेतल्या. चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि त्याचमुळे मात्र संपूर्णपणे डॉमिनेट केलं. पहिलं षटक घेऊन गोलंदाज विराज पाटील. पाहूया कुठपर्यंत मात्र प्रतिकार करतो या मॅच मध्ये यशदेव दांडा संघ. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. सलामीची जोडी बंटी म्हात्रे आणि हरेश गावण. मोठं नाव आहे हरेश गावण. रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट मधील एक दिग्गज अष्टपैलू खेळाडू. विराज पाटील पहिला बॉल, व्हेरी फर्स्ट डिलिव्हरी. हो, इकडे मात्र कट करण्याचा प्रयत्न. थोडासा टॉस झाला, टप्पा पडल्यानंतर लेंथ बॉल उसळी घेतली, खांद्याचा वापर केला होता विराजनं. चांगला बॉल डिलिव्हर्ड होत असताना डॉट बॉल न मात्र सुरुवात झाले. लढण्यासाठी फार मोठ्या धावा नाही आहेत, परंतु तरी सुद्धा आपल्याकडे असणारी क्षमता मात्र दाखवून द्यावी लागेल दांडा संघाला. इकडे सुद्धा ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न होता बंटीचा. हाही प्रयत्न मात्र असफल. आणखीन एक डॉट बॉल. सुरुवात जरूर चांगली झाली आणि तेच आहे आता पाठीमागच्या इनिंग मध्ये काय झालंय हे दांडा संघाला विसरावंच लागणार आणि त्याच गतीनं मात्र पावलं टाकावी लागतील.
पुढे किती चांगलं करू शकतो याचा विचार त्यांनी करायला हवा. हा चेंडू सरळ जाऊन पायावर आदळला होता. लेग बिफोर द विकेटची अपील, परंतु अपील मात्र फेट टाळून लावले. लेग बायच्या स्वरूपामध्ये खातं उघडलं जाईल. जितू जिते संघाचं पहिली धाव अवंतरच्या स्वरूपामध्ये नोंदवली जाईल. 30 धावांचं टार्गेट आहे, परंतु पहिल्या 2 ओव्हर्समध्ये थोडासा दबाव टाकण्यामध्ये यश प्राप्त झालं तर नक्कीच या मॅचमध्ये मात्र शेवटपर्यंत निदान जाऊ शकेल. जितू जिते संघ म्हटला तरी मोठा संघ ओळखला जातो. आणि त्याचमुळे खास करून हरीश गाबण ज्याच्या नावानं मात्र हा संघ ओळखला जातो. ऑन स्ट्राईक नाव. राईट आर्म ओव्हर द विकेट ना. नेक्स्ट बॉल विराटचा. फुल लेन तो हलक्या हाताने ड्राईव्ह केला का बसला. इकडे मात्र डेंजर एंडला जरूर होता, परंतु फर्स्ट अटेम्प्ट मध्ये चेंडू हातामध्ये येणं गरजेचं होतं, तरच कुठेतरी डायरेक्ट हिटसाठी जाता आलं असं. सिंगल आली. सर्कल भेदावं लागेल. सर्कलचं रिस्ट्रिक्शन आहे आणि सर्कल तोडल्याशिवाय मात्र धाबा जास्त येणार नाही आहेत. परंतु पहिल्या 4 बॉलमध्ये 2. चांगली बॉलिंग विराज पाटील. अचूक टप्प्यावर मिश्रणयुक्त गोलंदाजी. पुन्हा एकदा बीट केले. आणखीन एक डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. बंटीला आतापर्यंत पाहायला गेलं तर सूरज गबसलेला नाहीये. 4 चेंडू तो खेळलाय. खातं उघडलेलं नाहीये आणि त्याचमुळे मॅचचा रिझल्ट पुढे काय लागेल माहिती नाहीये, परंतु यशदेव दांडा संघाने मात्र सुरुवात दमदार केले. ओ फिरून खेळला. फटका बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बरेच दूर, बरेच सेफली लँड झाला. वॅकंट एरिया होता. पहिल्यांदा धाबा येत असताना खातं उघडेल बंटी 2 या धावेनं आणि पहिली ओव्हर या ठिकाणी समाप्त होईल. आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर जितू जिते संघाची धावसंख्या बिनबाद 4. संथ आणि सावध सुरुवात यावेळेस मात्र केली जाते जिते संघाकडून. म्हणजेच काय अजूनही 26 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. सामना पुढे नेण्याचाच प्रयत्न करावा लागेल सध्याच्या घडीला. आणि पहिलं षटक तर चांगलं आलंय विराजकडून. दुसरं षटक पाहूया. आणखीन एक पॉवर प्लेचं षटक जर दबाव टाकण्यामध्ये यश प्राप्त झालं तर नक्कीच हा सामना पुढे जाताना दिसेल. नेक्स्ट मॅच वशा 11 वेंधणे आणि अमे 11 ट्रॉम्बे कोळीवाडा. आज श्रीदत्त भाताण संघ खेळताना दिसेल महापोली संघच्या विरोधामध्ये. आणि तदनंतर निष्ठा पॅकर्स गावदेवी दिवे विरुद्ध अद्वैत 11 केसीसी अंबापाडा. ट्रॉम्बे कोळीवाडा अंबापाडा माहुल परिसरामधील संघ, मुंबई परिसरामधील संघ आज आपलं नशीब आजमावतील. योगेश पाटील येतोय दुसरं षटक घेऊन. चला स्पीडअप करत राहा, थोडी घाई करत राहा प्लीज. ओव्हर द स्टम्प्स हा बॉल फुल लेंथ होता, थोडासा बाहेर टाकलाय. व्हाईट बॉलचा इशारा येतो. एक अतिरिक्त रन एक्स्ट्रास मध्ये धाव नोंदवली जाईल. थोडासा फलंदाजापासून रीच होणार नाही याची काळजी घेत होता गोलंदाज योगेश, परंतु या प्रयत्नामध्ये मात्र चेंडू दिशाहीन झाला. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न इथे मात्र कम्प्लिटली बीट केलं होतं हरेशला. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. थोडा बॉल जर आपण बघितला ना तर टप्पा पडल्यानंतर थोडा खाली सुद्धा राहिला. ज्या उंचीची कदाचित अपेक्षा केली असेल हरेशनं त्याही पेक्षा थोडा खाली निघून गेला बॉल. ड्राईव्ह केला समोर. अगदी ऑफड्राईव्हचा फटका लॉंग ऑफ कडे सरकेल चेंडू. सिंगल मिळाली. दुसऱ्याचा प्रयत्न मात्र करण्यात आलाय आणि इकडे मात्र थोडंसं लेझीनेस, इकडे चपळता दाखवली दोन्ही फलंदाजांनी. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. आणि या 2 धाबांच्या मदतीनं टोटल मात्र पुढे जाईल ती 7 वर. 7 रन्स ऑन बोर्ड. 30 धाबांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. ए पोल मधील पहिली मॅच. आणि इकडे मात्र बॅटची कडा घेतली आणि विकेट किपरच्या हातामध्ये सगळ्यात मोठी विकेट या मॅचची. जितू जिते संघाला लागलेला हा पहिला मोठा हादरा. हरेश गाबंड मैदानाच्या बाहेर. अचूक टप्प्यावर गोलंदाजी केल्यानंतर, थोडीशी मेहनत घेतल्यानंतर, एफर्ट्स घेतल्यानंतर यश तर मिळतच.
आणि इकडे मात्र एक मोठा फलंदाजाला मात्र तंबूचा रस्ता दाखवला. लेंथ बॉल आडव्या पॅटनं पुल शॉट खेळण्यासाठी गेला. बॅटची आउटसाइड एज घेऊन सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. पहिला विकेट गमावले जिथे संघानं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाईल निलेश पाटील. तिसऱ्या क्रमांकावर दाखल झालाय, परंतु समोर मात्र चांगली बॉलिंग पाहायला मिळते आतापर्यंत. दांडा संघ ओळखला सुद्धा जातो आपल्या उत्कृष्ट गोलंदाजीनं. आज फलंदाजांचा अपेक्षेनुसार खेळ झाला नाही, अन्यथा लो स्कोरिंग मॅचेस डिफेंड करण्यामध्ये दांडाकर माहीर आहेत. बऱ्याच वेळेला सामने पाहिलेत त्यांच्या मी सुद्धा. आणि त्याचमुळे गोलंदाजी नेहमीच अस्त्र राहिले या टीमचं, परंतु धावा कमी आहेत आणि तोच ऍडव्हान्टेज जिथे संघासाठी आहे. ओ द स्टम्प्सना बॉल ऑन साइडला खेळून काढलाय. मिड विकेटला फिल्डर आहे डीप मध्ये. पहिली रन वेगानं, दुसऱ्याचा प्रयत्न पुन्हा एकदा थोडंसं वेगानं यायला हवं होतं, कारण एक एक धाव फार महत्वाची असेल. दांडा संघाला ती वाचवावी लागेल, कारण फार मोठ्या धावांचं पाठबळ नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला मात्र 100% एफर्ट्स द्यावे लागतील. क्षेत्ररक्षणामधून एकही चूक करून जमणार नाहीये. जिकडे संधी मिळेल ती संधी मात्र तुम्हाला कॅप्चर करावीच लागेल. निलेश पाटीलनं खातं उघडले 2 या धावेनं. योगेशचा हा बॉल अगदी स्ट्रेट ड्राईव्ह फटका, स्ट्रेट हिटचा एक सुंदर फटका. बॉल जाईल सीमारेषेच्या दिशेनं. 4 धावांकरता चौकार. चौकार आला, अगदी स्ट्रेट हिट, सरळ पॅट मात्र चौक प्रत्युत्तर. ओ इकडे मात्र बाहेर जाणाऱ्या चेंडूला थोडा छेडछाड करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु दिशाहीन बॉल आहे, त्यामुळे आणखीन एक रन मात्र मिळेल. पुन्हा टाकावा लागेल योगेशला. हा चेंडू धावा झाल्यात आतापर्यंत 14 रन्स. नेक्स्ट मॅच बी रेडी. विंधणे आणि ट्रॉम्बे कोईवाडा सज्ज राहा. चांगला फटका यावेळेस मात्र सुंदर कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. बॉल वेगाने निघून गेला सरळ सीमारेषेच्या दिशेनं. 4 धावांकरता खणखणीत चौकार. चला 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावर 1 गडी बाद 18 धावा. जिंकण्यासाठी अजूनही 12 धावांची गरज आहे, त्यामुळे इथून मात्र किती लढणार तुटपुंजा धावांमध्ये आज प्रश्नचिन्ह आहे. यशीदेव दांडा संघासमोर. तिसरं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर मात्र पुन्हा एकदा सज्ज होतील. विराज पाटील ज्यानं पहिलं षटक केलं होतं फक्त 3 धावांचं. चांगली बॉलिंग केली होती अचूक टप्प्यावर. दबाव जरूर बनवला होता, परंतु पाठीमागच्या ओव्हरमध्ये मात्र प्रेशर हटवण्यात आला. 2 चौकार निलेश पाटीलच्या पॅटमधून आले आणि तो दबाव मात्र लगेचच हटलाय. चला स्पीडअप करत राहा. 18 धावा झाल्यात. लेफ्ट हँडेड बॅटर ऑन स्ट्राईक बंटी. बंटीलाच खरं तर चेंडू खेळवले होते विराज पाटीलनं. हो यावेळेस मात्र हुक शॉट बॉलला पाठवले सरळ फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चेंडू पुन्हा एकदा सीमारेषेच्या पलीकडे जाईल. 4 धावांकरता चौकार.
22 धावा धाव फलकावर. थोडासा स्लोवर वन बाउन्सर करण्याचा प्रयत्न मात्र विराजचा होता, परंतु त्याला मात्र चांगलं प्रत्युत्तर दिलं बंटीनं. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, परंतु तोपर्यंत मात्र एक रन कंप्लीट. अगदी डोळ्यासमोर ही धाव कंप्लीट करण्यात आले. सिंगल रन धावसंख्येमध्ये बदलाव, धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 23 या आकड्यावर. 7 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. जितूआई जिते संघाला नेक्स्ट मॅच बी रेडी. वशा 11 विंधणे आणि अमे 11 ट्रॉम्बे कोळीवाडा, दोन्ही संघ रेडी राहा प्लीज. जर सामना लवकर संपला तर लगेच मैदानामध्ये तुम्हाला जायचंय. खेळाडू बाहेर येण्याची वाट बिलकुल बघू नका. विराज पाटील पुन्हा एकदा थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव करत असताना, परंतु पाहूया इकडे मात्र मॅच मध्ये जास्त काही उरलेलं नाहीये. फुल टॉस आहे, फक्त स्कूप शॉट खेळलाय, पाठीमागे वळवलाय बॉल, फाईन लेग बॉटलच्या दिशेनं कलात्मक फटका, बॉल सीमा पार 4. लगातारचा तिसरा चौकार निलेश पाटीलच्या पॅटमधून येत असताना सलग 3 चौकाराचा खेळ सादर केला निलेशनं. वेगात टाकला होता, समोर ड्राईव्ह केलाय, काऊ कॉर्नर बॉलच्या दिशेनं जाईल पुन्हा एकदा चेंडू सीमा रेषेच्या दिशेनं. सलगचा निलेश पाटीलच्या बॅटमधून येतोय हा चौथा चौकार आणि या 4 चौकाराच्या मदतीनं मात्र हा सामना जिंकलाय तो जितूआई जिते संघानं. अभिनंदन टीम जिते. हार्ड लक देव दांडा. चला नेक्स्ट मॅच, मैदानाचा ताबा घ्या, विंधणे आणि ट्रॉम्बे गोळीवाडा. चला ट्रॉम्बे कोळीवाडा टीम, आपण लगेचच आपल्या निर्णयाची अंमलबजावणी करा प्लीज. चला बॉलिंग घेतले ना, चला लगेच चला, मैदान रिकामं ठेवून जमणार नाही आजच्या रात्री.